सन्माननीय सदस्य शेखरजी निकम. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांचं अभिनंदन आणि या सरकारचं अभिनंदन करण्यासाठी मी उभा आहे. केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि गेले 2 दशकापासून हा विषय अतिशय प्रलंबित होता, परंतु या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये भाग घेतल्यामुळेच आज या मराठी भाषेला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला. महाराष्ट्र हे देशातील एक अग्र असेल औद्योगिक राज्य. थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला सर्वात जास्त पसंती दिली जाते. 2024-25 या वर्षात जवळजवळ 1,13,236 कोटी रुपये इतका थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली. ही महाराष्ट्र राज्याची ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं धोरण या माध्यमातून होतंय, माझी यामध्ये एकच अपेक्षा आहे की हे धोरण ज्यावेळी होत असताना कोकण देखील यामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे आला पाहिजे. कोकणामधचा विचार केला तर प्रामुख्याने फ्रूट प्रोसेसिंग असेल, मच्छी प्रोसेसिंग असेल किंवा अन्य जे प्रोसेसिंग आहे, कोकणामध्ये जी साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीचा उपयोग घेऊन फ्रूट प्रोसेसिंगची इंडस्ट्री देखील छोट्या छोट्या भागामध्ये जर विकसित झाली तर एक चांगली संधी रोजगारासाठी मिळू शकेल. या शासनाने 1,53,000 रिक्त पदं भरण्याची अतिशय अभिमानास्पद गोष्ट केलेली. माझी अशी अपेक्षा आहे की यामध्ये स्थानिक लोकांना, त्या जिल्ह्यातल्या लोकांना जर प्राधान्याने आपल्याला घेता आलं तर खूप मोठी संधी आमच्या भागातल्या मुलांना देखील मिळू शकते. लाडकी बहीण सारखी योजना या शासनाने लागू केल्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तिचा फायदा कशा पद्धतीने झाला. एक सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांना छोट्या मोठ्या गोष्टी जर खरेदी करायच्या असेल तर 1500 रुपयाच्या माध्यमातून अनेक औषधापासून छोट्या गोष्टी त्या स्वतःच्या ताकदीवर खरेदी करू शकल्या. आणि म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की 1500 रुपयाचे हे जे पैसे आहेत ते 2100 रुपये करून देण्यासंबंधी शासनाने लवकरात लवकर विचार करावा. आणि निश्चितपणे मला आशा आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा हे सगळेजण लवकरात लवकर तो निर्णय देखील घेण्यासाठी भाग आपल्याला पडतील. शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास योजनाला आता मंजुरी देण्यात आली. आज सिमेंटचे, वाळूचे आणि इतर सर्व साधन सामुग्रीचा जर दर विचारात घेतला तर ही रक्कम अनुदानात वाढ करण्याची खूप नितांत गरज आहे. आणि जे पेंडिंग प्रपोजल आहेत ती देखील तातडीने जर झाली, म्हणजे शहरातली पण आणि ग्रामीण भागातली पण, तर त्यांना प्रलंबित घरकुलांना देखील लवकरात लवकर मंजुरी मिळण्याची, लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी. शासनाने गेल्या काही वर्षात सिंचन योजनेवर खूप मोठ्या पद्धतीने सुविधांचा विस्तार केलेला आहे. या सिंचन योजनांचा लाभ सर्व महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. माझी ह्या निमित्ताने आपल्याला आग्रही अध्यक्ष महोदय मागणी आहे की आमच्या कोकणामध्ये जर विचार केला तर जे आमचे कॅनॉल असतात ते उघडे कॅनॉल असतात. दरवर्षी पडणारा पाऊस, वरनं येणारी माती किंवा सगळ्या गोष्टी विचार केला तर हे उघडे कॅनॉल आमच्याकडे एवढे जास्त फायद्याचे जात नाहीत. म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की आमच्याकडे गड नदी आहे, गडगदी नदी आहे, या धरणांवर आपण जर बंदिस्त कॅनॉल लवकरात लवकर पाईपलाईनच्या माध्यमातून करू शकलो तर जवळपासचा पाणी सिंचनाची सोय खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. या राज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री साहेबांची घोषणा होती की हर घर जल. आज ह्या योजनेच्या माध्यमातून एक क्रांतिकारक जल जीवनच्या माध्यमातून योजना कार्यरत आहे. परंतु काही प्रस्ताव त्यावेळच्या घाईघाईच्यामुळे कमी ह्याच्यामध्ये झालेले वरती मंजुरीसाठी आलेले आहेत, त्यांना देखील प्रशासकीय मंजुरी देऊन वाढीव त्यांची एस्टिमेट लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न करावा. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही देखील या शासनाचं एक खूप चांगली योजना आहे आणि ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ देणारी आहे. परंतु माझी ह्या निमित्ताने एक मागणी आहे की ज्या ठिकाणी 70% काम जर पूर्वीच्या योजनेअंतर्गत झालंय आणि कोकणामध्ये सकाळचं ऊन कमी असतं, रात्री पाणी देण्याचं काही पिकांना सवय असते, त्यामुळे 100% सौर पंपांनीच कनेक्शन द्यावेत
हे न करता जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं जुन्या धोरणाप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रिकच्या माध्यमातून देखील काही ठिकाणी या पंपांना कनेक्शन देण्याचं आपण धोरण निश्चित करावं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र धोरण जमिनीचे तुकडे पाडण्याचा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरणाबाबतचं अधिनियमाचं उल्लंघन करून कोणत्याही अकृषिक प्रयोजनासाठी केलेल्या जमिनीच्या तुकड्यांच्या हस्तांतरीच्या नियमीकरणाची प्रक्रिया जलद करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल या शासनाने निश्चितपणे उचलले. 25% वरून 5% इतकी कमी करण्यात आलेला बाजार मूल्याचं कमी केल्यामुळे अनेक विकासांना या माध्यमातून चालना मिळेल. तर ह्याही बाबतीत तुकडे पाडण्याचा जो नियम आहे तो जेवढा जास्त लवकर करता येईल याबाबतही विचार करावा. अध्यक्ष महोदय, शासनाने कायम विनाअनुदानित विशेष शाळा संलग्न वसतिगृह 15 मार्च 24च्या शासन निर्णयाने संच मान्यतेत नवीन निकषामुळे राज्यातील छोट्या शाळा पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर माझं या निमित्ताने आपल्याला मागणी आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्येच्या निकषाचा विचार या शासनाने न करता ग्रामीण भागात ही विद्यार्थी संख्या 15 ते 20च्या दरम्यान असते अशा शाळा बंद न करता त्या ग्रामीण भागासाठी चालू करण्याचं धोरण निश्चितपणे अंमलात आणावं. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर होतात त्याच पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांच्याही बाबतीतला हा विचार करण्याचं धोरण शासनाने या निमित्ताने निश्चित करावं. अध्यक्ष महोदय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत आज आपल्याकडच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली अगदी MBBS पासून ते तत्सम असलेल्या सर्व शिक्षणामध्ये आज चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत. 8 लाखापर्यंतची मर्यादा केल्यामुळे अनेक मुलांना या योजनेचा लाभ देखील चांगल्या पद्धतीने होतोय. ह्या मुलींना खूप एक चांगली संधी मिळाली. माझी अशी अपेक्षा आहे किंवा मागणी आहे की ज्या पद्धतीनं मुलींना आपण ही सवलत दिले त्याच धर्तीवर जर मुलांना देखील ह्या योजनेचा फायदा दिला तर सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलं देखील चांगल्या पद्धतीने शिकू शकतील. ज्या पद्धतीने इतर महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीला चालना देण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून केलंय ही देखील खूप अभिमानाची गोष्ट आहे. परंतु हे करत असताना कोकणामध्ये लँडस्लायडिंगचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने होत असतं. जर आपल्या इथल्या देखील उंच सकल भागामध्ये बांबू लागवडीला कोकणात प्राधान्याने जर सवलत देण्यात आली तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. दुसरा अभिमानाची गोष्ट एवढीच आहे की या सरकारने पर्यटन स्थळांचा विकास करत असताना प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने 880 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर कोकणात देखील आमच्याकडे एका बाजूला डोंगर दऱ्यामध्ये गड किल्ले आहेत, एका बाजूला समुद्र आहे. आज समुद्राचं पर्यटनाकडे चालना देण्याचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच पद्धतीने डोंगर दऱ्यामधलं पर्यटन देखील जर चांगलं लक्षपूर्वक आपण करू शकलो तर एक चांगली संधी रोजगाराला कोकणामध्ये उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे पर्यटनामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याचं काम आपण करणं खूप गरजेचं आहे. जलसंधारणाच्या बाबतीत देखील या सरकारने खूप चांगलं काम केलंय. कोकणाला खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मोठ्या धरणांची गरज कमी आहे, परंतु जर छोट्या छोट्या धरणांची पाझर तलाव असतील किंवा जलसंधारणाच्या माध्यमातून कामं जर मोठ्या पद्धतीने आपण विकसित करू शकलो तर एक खूप संधी त्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. ज्या पद्धतीने कोल्हापूर सांगलीमध्ये पूर नियंत्रण येण्यासाठीच्या उपाययोजना मोठ्या पद्धतीने करण्याचा केलेल्या आहेत त्याच धर्तीवर माझ्या मतदारसंघामध्ये चिपळूण हे असं शहर आहे की सातत्याने येणाऱ्या पुरामुळे त्या चिपळूण शहराचं खूप मोठं करोडो रुपयाचं नुकसान दरवर्षी होत असतं. त्यामुळे त्याच धर्तीवर ही योजना देखील पूर नियंत्रणाच्या बाबतीतल्या उपाययोजनांसंबंधी देखील त्या गोष्टीचा विचार जर झाला तर आम्हाला कायमस्वरूपी त्यातून पुरापासून संरक्षण मिळू शकतं. दुसरा, चिपळूण शहराचा विचार केला तर रेड लाईन आणि ब्लू लाईन ही एक आमच्यासाठी खूप विकासाला एक त्याच्यामध्ये अडचण येणारी गोष्ट आहे. तर त्या संबंधीचाही ठोस विचार या निश्चितपणे या माध्यमातून होईल. आताच आज चिपळूण शहरामध्ये काही लोक आंदोलन करतात. ते वाढीव घरपट्टी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे
ती घरपट्टीच्या ह्याच्यामुळे आंदोलन करतात. माझी आपल्याद्वारे विनंती आहे की याबाबत देखील फेरविचार करून लोकांच्या समस्यांचं निराकरण करून या सगळ्यामधून जर चांगल्या पद्धतीने मार्ग काढता आला तर त्याचाही उपयोग होईल. ऊर्जा धोरण देखील आपल्या सरकारचं खूप चांगल्या पद्धतीने कोकणातल्या अलोरा या गावातील असेल, पोपळी असेल, कोण फणसवणे असेल, या गावातील लोकांनी अनेक जमिनी कोयना धरणानंतर 4थ्या टप्प्याच्या ऊर्जा निर्मिती केंद्रासाठी दिल्या. आज तिथे प्रकल्पग्रस्तांसाठी प्रगत कृशल प्रशिक्षणार्थी PAF ही योजना तब्बल 2000 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये 2009 ते 2016 पर्यंत चालू होती. परंतु 2017 पासून सदरची योजना बंद करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निष्पन्न झालाय. तरी कृपया ही योजना तातडीने सुरू करण्यासंबंधी शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या पद्धतीने याद्वारे आपल्याद्वारे मी मागणी करतो आणि या सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो. थांबतो. सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड, सन्माननीय सदस्य रोहित पवार, सन्माननीय सदस्य संदीप क्षीरसागर, सन्माननीय सदस्य रोहित पाटील, सन्माननीय सदस्य सुनीलजी प्रभू. अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी जे अभिभाषण केलं त्या अभिभाषणावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी आणि अभिभाषणाला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालानंतर जे सरकार स्थापन झालं त्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांनी हे महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीने पुढे जाते याबाबतचे अनेक मुद्दे त्यांनी या अभिभाषणामध्ये मांडले. परंतु अध्यक्ष महोदय, 2024 साली झालेली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक, त्या निवडणुकीचे आलेले निकाल आणि त्या निवडणुकीच्या निकालामध्ये पाशवी बहुमत जरी सत्ताधारी पक्षाला मिळालं असलं तरी देखील मोठ्या पद्धतीने तुम्ही शब्द सुचवा, तुम्ही शब्द सांगा, मी तो बोलतो. ठीक आहे. बहुमत बरं, पाचवी मागे घेतो, बहुमत बोलतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय माझे मित्र सदस्य यांनी जी सूचना केली त्यानुसार मी पाचवी शब्द मागे घेतो आणि बहुमत म्हणतो. अध्यक्ष महोदय, हे जरी खरं असलं तरी देखील आपल्याला कल्पना असेल की अनेक ठिकाणी EVM संबंधी ज्या पद्धतीने लोकांमध्ये प्रक्षोभ आहे आणि या प्रक्षोभामध्ये अनेक गावामध्ये आंदोलनं होत आहेत आणि केवळ सोलापूर जिल्ह्यातलं एकच गाव नाही तर अनेक गावामध्ये देखील अशा पद्धतीने बॅलेटवरती आपण मतदान करा ही देखील मागणी होतीये. आणि त्यामुळे कधीतरी या राज्यामध्ये देशामध्ये या बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासंबंधी सरकारला हा विचार करावा लागेल. कारण आज महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा असंतोष आहे, तो भविष्यातील देशातील सगळ्या जनतेचा असंतोष ठरू शकेल. अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी ज्यावेळेला हे अभिभाषण केलं त्यावेळेला त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा याचा उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरोखरच महाराष्ट्राला भूषणावं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे गेली 10 वर्ष या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून वेगवेगळे सरकारे, वेगवेगळे मुख्यमंत्री यासाठी संघर्ष करतायत. आणि मला या गोष्टी देखील कल्पना आहे की आज 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु आपण मागणी करत असताना या देशामध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारने 2004 मध्ये तामिळला, केंद्र सरकारने 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगुला, 2013 मध्ये मल्याळमला, 2014 मध्ये ओडिसाला आणि त्यानंतर प्रचंड संघर्षाने
या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या केंद्र सरकारने समजून या ठिकाणी आपल्याला हा अभिजात दर्जा दिलाय. अध्यक्ष महोदय का बोलतोय? कारण सर्वांगीण विकासासाठी मराठी भाषेच्या केंद्र सरकारकडून भरू असं अनुदान आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मराठी बोली भाषेचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करण्याकरता अनेक सोपे होणार आहे आणि प्राचीन ग्रंथाचा मराठी अनुवाद करता येणार आहे. त्यामुळे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी या साऱ्यांना भरीव मदत मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, हे जरी खरे असलं तरी देखील मराठी भाषेचा दर्जा दिल्यानंतर तो टिकवणं हे या राज्यातील शासन, साहित्यिक, कलाकार आदी सर्वांची जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु आज मराठी भाषेची परिस्थिती काय आहे? अध्यक्ष महोदय, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी शाळा या बंद होत चाललेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, याचा उल्लेख मी का करतोय? जर्मन असेल, फ्रान्स असेल, चीन असेल या देशामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये हे देश विकसित झालेत. जगभरातील प्रगत देशामध्ये मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिलं असताना महाराष्ट्रात मात्र मराठी भाषेतून शिक्षण देणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत. आणि अध्यक्ष महोदय, ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि म्हणून जोपर्यंत मराठी शाळांचे सक्षमीकरण होत नाही, मराठीचं शिक्षण देण्याची सक्ती केली जात नाही, मराठी भाषा ज्ञानभाषा होत नाही, रोजगाराची भाषा होत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदल होणार नाही. म्हणून राज्य शासनाने मराठीच्या संवर्धनाचा आग्रह धरला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना एक गोष्ट निश्चित आहे की आजही जर आपण पाहिलं असाल तर सत्यशोधक सर्वोदय संघटना ही मराठी भाषेमध्ये शाळा अविंतर चालू राहिल्या पाहिजेत आणि म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. अध्यक्ष महोदय, आज आपल्याला माहिती असेल की राज्यभाषेतील शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी आज अनेक ग्रंथ जे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्र अतिशूद्राच्या गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविदया आहे असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांवर आसूड या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर विद्यार्जन झालं नाही तर या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती येऊ शकते. आणि म्हणून काळाची पावलं ओळखून या राज्यामध्ये मराठीचं शिक्षण सक्तीचं केलं पाहिजे. मराठी शाळा ज्या बंद पडल्या आहेत त्याच्यावरती सरकारने उपाययोजना केली पाहिजे आणि मराठी भाषा ही व्यावहारिक भाषा झाली पाहिजे. राज्य सरकारच्या व्यवहारामध्ये देखील मराठी भाषा ही 100% वापरली गेली पाहिजे असं माझं मत आहे. आणि तरच या मराठी राज्यभाषेला जो काय आज दर्जा मिळालेला आहे तो दर्जा आपण कायमपणे टिकवू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, या अभिभाषणावरती बोलत असताना सन्माननीय राज्यपालांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. या राज्यामध्ये उद्योगधंदे कसे येत आहेत, बेरोजगारीचा प्रश्न जो आहे हे राज्य सरकार कसं सोडवणार आहे या बाबतीचा उल्लेख केला असला तरी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेसमोर जो प्रश्न आहे की या राज्यातले उद्योग हे परराज्यात कसे चालले आहेत याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या भाषणामध्ये राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे? युवकांसाठी रोजगाराची संधी वाढवण्यासाठी शासनाने 1,53,000 रिक्त भरण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आतापर्यंत 78,309 पदे या ठिकाणी भरण्यात आले असं या ठिकाणी म्हटलंय. परंतु अध्यक्ष महोदय, आज ही परिस्थिती जी नोकर भरतीची आहे ती समाधानकारक नाही आहे. तरुण त्या ठिकाणी प्रचंड वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे आणि महाराष्ट्रातील बेकारी आणि रोजगारीची समस्या जर बघितली तर अध्यक्ष महोदय, जे आकडे या ठिकाणी आहेत ते अत्यंत बोलके आहेत. महाराष्ट्रातील विविध वयोगटातील बेरोजगारीचा दर आज काय अध्यक्ष महोदय? 15 ते 29 वयोगटातील दर जर आपण वर्ष बघितलं तर 2018 ते 2019 मध्ये 14.93% आहे. 2019 ते 2020 मध्ये 10.60% आहे. 2021 ते 2022 मध्ये 11.5% आहे. 2022 ते 2023 मध्ये 10.90% आहे आणि 2023 ते 2024 मध्ये 10.80% आहे. अध्यक्ष महोदय, 30 ते 45 वयोगटातील जी तरुणाई आहे त्यांचा बेरोजगारीचा दर काय आहे महाराष्ट्रामध्ये? 2018-2019चा विचार केला तर 2.5%, 2019-2020 मध्ये बघितलं तर 1.25%, 2021 ते 2022 मध्ये बघितलं तर 1031% आणि 2022 ते 2023 मध्ये बघितलं तर केवळ 0.89% आणि 2023 आणि 2024 मध्ये बघितलं तर 1.34%. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगण्यामागचं कारण एवढं आहे
45 ते 50 वयोगटामध्ये आज हीच परिस्थिती आहे की 2018 मध्ये 0.45, 2019 मध्ये 0.41, 2021-22 मध्ये 0.85, 2022-23 मध्ये 0.50 आणि 2023 मध्ये 0.23. हे अध्यक्ष महोदय का सांगतोय की बेरोजगाराची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2014-23 या कालामध्ये 1 कोटीच्या उद्दिष्टापैकी केवळ 50 लक्षाचं उद्दिष्ट आपण पूर्ण केलंय. बाकीच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी रोजगार देणं अपेक्षित होतं ते मात्र या ठिकाणी होत नाही. अध्यक्ष महोदय, आज या राज्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रातील दरडोई कृषी आणि सार्वजनिक बांधकाम आणि सेवा क्षेत्रातील उत्पन्नात घट झालेली आहे. दरडोई उत्पन्न 9.6 वरून 7.6% आलंय. कृषी क्षेत्रामध्ये उत्पन्न 4.5 वरून 1.9% आलंय. सेवा क्षेत्रामध्ये 13% 8.8% आलंय. बांधकाम क्षेत्रावर 14.5 वरून 6.2% आलंय. कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा ही राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेले. ही दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलताना मी आकडेवारी सहित बोलतोय आणि मी जर ही आकडेवारी खोटी देत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सत्य परिस्थिती राज्याची काय आहे याचा उल्लेख केला तर कदाचित 13 कोटी महाराष्ट्र जनतेला या सगळ्या गोष्टी कळू शकतील. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून बेरोजगारीचा दर 10.8% आहे. नोकरीकरांच्या संख्येत 40% वरून 31% पर्यंत घसरण झालेली आहे. तर 40% लोक स्वयंरोजगाराची वाट बघतायत अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आज राज्यामध्ये 18,000 पोलिसांची भरती झाली. दुर्दैव काय अध्यक्ष महोदय, 11 लाख अर्ज आलेत पोलिसांच्या भरतीसाठी. तर 46,000 तलाठी भरतीसाठी 11.5 लाख बेरोजगारांचे अर्ज आले. ही या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला या राज्यामध्ये आपण रोजगार कसे उपलब्ध करून देणार? कॉन्ट्रॅक्टवरती भरती करण्यासाठी आपल्या जवळ असलेल्या कंपन्यांना त्या ठिकाणी ठेके देऊन नोकर भरती केली जाते आणि खऱ्या अर्थाने राज्यामध्ये, राज्य सरकारमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी भरती करणं आवश्यक आहे, जे या राज्यातील तरुणांना अपेक्षित आहे, जे राज्यातील पदवीधरांना अपेक्षित आहे, त्याकडे मात्र हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत परवाच या कर्नाटक वासीय जो आपला कर्नाटकाने व्याप्त महाराष्ट्राचा भूभाग आहे त्याच्यावरती सीमावासियांनी एक फार मोठं सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती. ती निषेध सभा होती, परंतु त्या निषेध सभेसाठी महाराष्ट्रातील लोकांनी देखील जाण्यासाठी मज्जाव केला. कर्नाटक सरकारने तिकडे असणाऱ्या आमच्या सीमा भागातील जे सीमा प्रश्नासाठी सतत भांडतायत त्या समितीच्या कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी धरपकड केली. मराठी भाषेची गळचेपी केली जाते, मराठी माणसाची गळचेपी केली जाते. कोर्टात हा प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्येक वेळेला राज्यपाल आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख करतात. अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे कोर्टात निर्णय लागेल तेव्हा लागेल, पण या सीमा भागातील का कर्नाटकाने व्यापून टाकलेला हा महाराष्ट्राचा जो भूभाग आहे तो केंद्र सरकारने त्या ठिकाणी केंद्रशासित करावा आणि जेव्हा निर्णय होईल त्यावेळेला याबाबतचा निर्णय या सीमावासियांनी द्यावा अशी आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख आहे, पण अनेक गोष्टी ज्या राज्यपाल महोदयांनी सांगितलेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा उल्लेख आहे. लाडक्या बहिणीसाठी आपण 1,500 वरून 2100 रुपये देऊ असं म्हटलंय. पुरवणी मागण्यामध्ये त्यासाठी किती तरतूद आहे मला माहित नाही, परंतु लाडक्या बहिणींचे अर्ज यांची आता छाननी होणार आहे आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यावरती आता राग काढला जाणार आहे आणि काळी लाडक्या बहिणींची नावं त्यामधून गायली जाणार आहेत. हे देखील येणाऱ्या काळातलं महाराष्ट्रातलं सत्य आहे. लाडक्या भाऊ योजनामध्ये देखील अशाच पद्धती तफावत आहे. त्याच्यामध्ये देखील अद्यापर्यंत कुठचाही मेळ नाहीये. पैसे अद्यापर्यंत पोचलेले नाही आहेत, केवळ घोषणाच राहिलेली आहे. अध्यक्ष महोदय, 7,000 कृषी पंपांना त्या ठिकाणी वीज मुक्त करण्यासाठी आपण जो निर्णय घेतला त्या संबंधित शेतकऱ्यांनी आपल्यासाठी त्या ठिकाणी मतदान केलं असेल, परंतु या राज्यामध्ये सर्वसामान्य जो कष्टकरी राहतो, सर्वसामान्य नागरिक राहतो, सर्वसामान्य मध्यमवर्गीय राहतो, या महाराष्ट्रातील या सगळ्या मध्यमवर्गीयांसाठी, कष्टकऱ्यांसाठी मी या राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना सरकारला आव्हान करतोय की प्रत्येक घरामध्ये सर्वसामान्यांच्या 200 युनिट वीज ही आपण मोफत करा. ही देखील महाराष्ट्राला अपेक्षित असणारी आज अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण येणाऱ्या काळामध्ये काम करावं. अध्यक्ष महोदय, बेल नका मारू. इकडे बरेच लोक बोलले, मी आमच्या पक्षाकडनं दुसऱ्यांदा बोलतोय. नाही नाही, आले असेल तर आपलं अभिनंदन आहे, पण लोकशाहीमध्ये तुम्ही आमचा आवाज नाही दाबू शकत. मी कोणावर टीका करत नाहीये, मी राज्याच्या हितादृष्टीने आकडेवारी देतोय. राज्य सरकारने पुढे काय करावं हे सांगतोय. राज्य सरकारने सर्वसामान्य हितासाठी हे केलं तर राज्यातल्या 13 कोटी जनतेला फायदा होणार आहे आणि त्यामुळे किमान बेल मारून माननीय अध्यक्ष महोदय यांचं ऐकून आपण मला खाली बसू नका. नाही नाही
ऐकून नव्हे, 10 मिनिटाचा होता मी, 12 मिनिटाच्या पुढे 13-14 आपला चालू होता. ठीक आहे अध्यक्ष. तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, ते भातखळकर साहेब माझी लिंक कशी तोडावी त्यांना बरोबर माहिती आहे आणि ते सतत सातत्याने असंच करतात. त्या माझ्या शेजारी मित्र आहेत ते. नाही ते नव्हते, आशिष शेलार माझ्यावर होते, ते माझ्या शेजारी आहेत. ते अमित साटम माझ्यासोबत होते. चला बोला. थांबा हो ज्येष्ठ. अध्यक्ष महोदय, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या ज्या जमिनी आहेत त्या राज्य सरकारच्या जमिनी आपण त्या काळामध्ये वर्ग 1 वर्ग 2 मध्ये आपण त्या ठिकाणी दिल्या आणि त्या ठिकाणी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्या. माझ्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय मृणालताई गोरे या विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या, केंद्रामध्ये मंत्री होत्या, समाजवादी चळवळीच्या फार मोठ्या नेत्या होत्या, महिलांमध्ये एक फार मोठा आदर्श त्यांचा आहे. त्यांना नागरी निवारासाठी सर्वसामान्यांना घरं बांधण्यासाठी त्या ठिकाणी जमीन दिली गेली, घरकुलं उभी राहिली. आज त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं त्या भागामध्ये राहतात. परंतु वर्ग 1 मधून वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये जर आज या सोसायट्यांना त्या ठिकाणी आपण बदल करून दिलेत तर आज 30-30 वर्ष झाली रिडेव्हलपमेंटला ज्या सोसायट्या गेल्या आहेत त्या सोसायट्यांना त्या ठिकाणी जो प्रीमियम भरायला लागतो सरकारला तो भरावा लागणार नाही आणि डायरेक्ट सोसायट्यांना त्याचा फायदा होईल. अध्यक्ष महोदय, मध्यंतरीच्या काळामध्ये अभय योजना आणली, पण ती अभय योजना कोणासाठी आणली? या मुंबई शहरामध्ये कुठेतरी IAS ऑफिसर लोकांची एक संस्था होती. या संस्थेला अशाच पद्धतीचा भूखंड दिला गेला होता. त्या भूखंडाचा रिडेव्हलपमेंट करायचं होतं आणि म्हणून राज्य सरकारला तो प्रीमियम न जाता अशा पद्धतीने अभय योजना आणून ते पैसे त्यांच्याकडनं भरून घेऊन आपण वर्ग 2 मध्ये करावी अशा पद्धतीचा जो निर्णय घेतला गेला त्याला अजून 1 वर्षाचा एक्सटेन्शन द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी काल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक अशा ज्या जमिनी आहेत ज्या जमिनीवरती शासकीय कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सोसायट्या असतील यांना आपण ज्या जमिनी दिल्यात त्यांना रिडेव्हलपमेंट करताना शासकाला त्या ठिकाणी पैसे न भरावे लागता डायरेक्ट सोसायट्यांना ते पैसे कमी प्रमाणामध्ये सरकारला भरावे लागतील. म्हणून हा निर्णय घ्या अशा पद्धतीचा माझा या ठिकाणी आपल्याकडे मागणी आहे. आणि त्याचबरोबर सरकारकडे आणखी एक मागणी अशी आहे की शहरामध्ये आज मोठे प्रकल्प उभे राहतात. ज्या मतदारसंघातून मी 3 वेळा निवडून आलो त्या दिंडोशीमध्ये DP रोड आहेत ज्याच्यावरती अनेक घरं आहेत. त्या घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. त्या पुनर्वसनासाठी त्या भागामध्ये आपण 2 किलोमीटरच्या अंतरामध्येच त्यांचं स्थलांतर करावं अशी मागणी या ठिकाणी केली आणि त्याला सरकारने देखील मंजुरी दिली. त्या ठिकाणी असणारे मोठे नाले आहेत त्याच्या रुंदीकरणामध्ये जवळ 1000 ते 1025 इतकी घरं जात आहेत. त्यांना देखील त्याच ठिकाणी आपल्याला घरं द्यायची आहेत. आणि मग SRA मध्ये 311 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट होते तेव्हा त्या ठिकाणी PTC बांधल्या जातात आणि या PTC ज्या आहेत त्या ठिकाणी बाहेरून आणून लोक त्या ठिकाणी ठेवली जातात. त्या भागातल्या जनतेचं असं म्हणणं आहे की बाहेरून लोक आणण्यापेक्षा त्यातले 50% ज्या जागा SRA मध्ये PTसाठी उपलब्ध होणार आहेत त्या PAP म्हणून तिकडे असणारं जे प्राधिकरण असेल, मग महानगरपालिका असेल, MMRD असेल, त्यांना विकत घेण्याची परवानगी द्या आणि या सगळ्या मंडळींना त्याच ठिकाणी पुनर्वसनासाठी परवानगी दिली तर मला असं वाटतं की केवळ दिंडोशीतला नाही तर गोरेगाव, मालाड, कांदिवली, दहिसर, बोरिवली, पार्ला अख्ख्या मुंबई शहरातील उपनगरातले अनेक प्रश्न जे आहेत जे PAP विना आज प्रकल्प पडलेले आहेत ते सुटू शकतील आणि त्या दृष्टीने देखील सरकारने या ठिकाणी काळजी घ्यावी. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच बोललो होतो की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं EVM विरुद्ध असंतोष आहे, या महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये जी परवा घटना घडली, सरपंचाची हत्या झाली, त्याच्याबद्दलचा उद्रेक आहे. या महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये आंबेडकरवादी चळवळीतल्या एका कार्यकर्त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला, तो मृत्यू आहे की खून आहे याबद्दल जनतेमध्ये असंतोष आहे. आज विरोधी पक्षामध्ये आमच्या सहकार्यांनी सभात्याग केला, आम्ही केला, परंतु कामकाज करायचं होतं, नवीन सदस्य आहेत त्यामुळे त्यांना बोलायचं होतं म्हणून आम्ही परत आलो निषेध करून. पण आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत गांधलेल्या अवस्थेत आहे. आज सोयाबीनला भाव नाहीये, धानाला भाव नाहीये, कापसाला तो लाल्या रोग आलेला आहे. आज कोकणामध्ये जर बघितलं तर अवेळी जो पाऊस पडला त्या पावसामध्ये काजू आणि आंब्याचं उत्पन्न पूर्ण मोहर त्या ठिकाणी गळून गेलेलं आहे. शेतकरी हवाल दिलाय, कष्टकऱ्याच्या हाताला काम नाहीये, कामगार बेरोजगार आहेत, बेरोजगारांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महाराष्ट्र इतका खंगलेला आहे
की अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यकर्ते मात्र घोषणा देत आहेत की आता महाराष्ट्र थांबणार नाही. पण अध्यक्ष महोदय अभिभाषणावरती बोलताना 13 कोटी जनतेच्या वतीने या ठिकाणी उभं राहून मी विचारतोय या सरकारला की महाराष्ट्राचं थांबणार नाही असं म्हणताय, पण महाराष्ट्र तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय याचा क्षणभर तरी विचार करा. आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलत असताना या राज्याची सत्य परिस्थिती काय आहे याची माहिती तरी लोकांना द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. अतुलजी भातखळकर. महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाला या ठिकाणी समर्थन देण्याकरता मी उभा आहे आणि या संदर्भातले माझे विचार मी व्यक्त करणार आहे. मी सकाळपासून सदनामध्ये बसून समोरच्या सदस्यांची भाषणं ऐकत होतो आणि या सगळ्या भाषणांमधनं जो महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या सरकारला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत दिलं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये किती वैफल्यता आणि किती वैफल्यग्रस्त भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे हे वारंवार लक्षामध्ये येत होतं. सन्माननीय सदस्यांनी आता भाषण करताना ईव्हीएमच्या संदर्भात उल्लेख केला आणि महाराष्ट्राची जनता आता अशी मागणी करते की बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएमवर घेऊ नकात. पण हे वाक्य उच्चारण्याच्या आधी तुम्ही सर्वजण जे काही एका बसमध्ये बसाल, एवढ्या संख्येने मिनी बसमध्येच निवडून आलायत, ते ईव्हीएम वर तुम्ही निवडून आलायत. बसा आता, एवढं ऐकून घ्या. आणि त्यामुळे आधी पहिला आपण ईव्हीएम वर निवडून आलो त्याचा राजीनामा द्या आणि मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशा पद्धतीची मागणी करण्याचा धाडस करा. अध्यक्ष महोदय, 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला ईव्हीएम होतं. याच ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात यांच्या 31 लोकसभेच्या जागा निवडून आल्या. त्यावेळेला यांना ईव्हीएम गोड वाटलं, पण अवघ्या 5 महिन्यामध्ये यांच्या फेक नरेटिव्ह हा लोकांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने महायुतीला प्रचंड निवडून दिलं आणि म्हणूनच आता हे ईव्हीएमच्या नावाने बोट मोडतायत. 2 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना अधिकृतरित्या बोलवलं होतं की ईव्हीएम हॅक होते असं तुमचं म्हणणं आहे तर आमच्या समोर या, डेमॉन्स्ट्रेशन करा. डेमॉन्स्ट्रेशनला जाणं तर सोडाच, सर्वोच्च न्यायालयाच्या समोर यातला एकही राजकीय पक्ष गेला पण नाही की ईव्हीएम कसं हॅक करता येऊ शकतं असा त्यांचा जो आरोप होता ते दाखवण्याकरता. आणि त्यामुळे या उरल्या सुरल्या विरोधी पक्षाची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशा प्रकारची अवस्था आहे. आणि त्यामुळे सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून अभिनंदन याकरता करीन की या का फेक नरेटिव्हवर मात करत महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा या राज्यामध्ये राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे निवडून दिलं. त्याबद्दल महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. अध्यक्षजी, निवडणुका येतात जातात, पण महाराष्ट्राच्या इतिहासातली ही निवडणूक एक अशी निवडणूक होती की विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीपातीचा उल्लेख करत एखाद्या नेत्यावर व्यक्तिगत अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करत
एक जातीय वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। सुसंस्कृतता, नीतिमत्ता हे शब्द या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या डायरीमध्ये पण नाही आहेत, शब्दकोशात नाही आहेत। अशा प्रकारची भाषा वापरली गेली। पण या सगळ्या गोष्टींवर मात करत या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचंड बहुमताचं सरकार या ठिकाणी निवडून आलं। कारण महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी हा विचार जो या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी दिला, एक है तो सेफ है, हा जो विचार माननीय मोदीजींनी दिला तो विचार महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारला। आणि त्याच्यामुळे एक होतोय सेफ आहे ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली आणि एक अस्सल देशभक्त विचारांचं या ठिकाणी महायुतीचं सरकार निवडून आलंय। महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून बिरसा मुंडाजींपर्यंतच्या अनेक महापुरुषांचा या भाषणामध्ये उल्लेख केलाय आणि अन्य महापुरुष असाही उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये आहे। मी या निमित्ताने एवढी एकच सूचना करीन की ज्या महापुरुषांचं तैलचित्र या सभागृहात या ठिकाणी लागलंय त्या लोकमान्य टिळकांचा, ज्यांनी ब्रिटिशांना सर्वात प्रथम या देशामधून चले जाओ अशा पद्धती करता आंदोलन उभं केलं, त्या लोकमान्य टिळकांचाही उल्लेख आणि त्याचबरोबर एक तो सेफ आहे हा विचार या देशामध्ये प्रथम मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुद्धा उल्लेख या भाषणामध्ये झाला पाहिजे अशी या निमित्ताने मी मागणी करतोय। आणि आज या देशामध्ये पुन्हा एकदा कॉमन सिव्हिल कोडची मागणी ही आता पुन्हा चालू झालेली आहे। कारण जेव्हा घटनाकारांनी घटना निर्माण केली तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये कॉमन सिव्हिल कोडचा उल्लेख केला होता। सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलाय की राज्यांना सुद्धा कॉमन सिव्हिल कोडच्या संदर्भातले कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांना पण आहे। अशा पद्धतीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्यामुळे या निमित्ताने मी या सरकारकडे आता मागणी करतोय की आपल्या राज्यापुरतं कॉमन सिव्हिल कोड तयार करण्याकरता एक समिती या राज्य सरकारने गठीत करावी अशी मागणी सुद्धा आजच्या या भाषणाच्या आणि चर्चेच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतोय। त्याचबरोबर निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा आणि निवडणुकीच्या आधी सुद्धा या राज्यामधले अनेक प्रश्न हे चर्चेले गेले आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक मशिदींवर सुद्धा विना परवाना त्या ठिकाणी भोंगे लावले जातात आणि सकाळ दुपार संध्याकाळ लोकांना त्रास दिला जातो। हे मशिदीवरचे भोंगे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हे काढले जावेत अशा पद्धतीची मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांनी खरं तर राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे सरकारचं पुढच्या वर्षभराच्या कामाची दिशा असते आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नाचा उल्लेख महामहिम राज्यपालांनी केलाय। मी या निमित्ताने 2-3 मागण्या करतोय की महात्मा फुले जन आरोग्य योजना सरकारने आणली, पण अनेक ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधली रुग्णालये नाही आहेत। विशेषतः मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये ही रुग्णालयांची संख्या जवळजवळ नसल्यासारखी स्थिती आहे आणि त्यामुळे आता एक कालबद्ध कार्यक्रम राबवून मुंबई शहरामधल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतल्या रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी मागणी मी करतोय। माननीय देवेंद्र फडणवीस जी असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते की ज्यांनी सत्तेवर आल्यानंतर 2014 मध्ये
मुख्यमंत्री आरोग्य योजनेच्या याला सुरुवात केली आणि यावेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली सही कुठली केली असेल तर ती पुणे जिल्ह्यातल्या एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला 7 लाख रुपयाची मदत करण्याची पहिल्या फाईलवरची सही ही माननीय देवेंद्रजींनी केली आहे आणि त्या 5 लाख आणि त्यामुळे हा कक्ष जोमाने चालत होता. येणाऱ्या काळात तो अधिक जोमाने चालेल, पण या कक्षातली सुद्धा रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी मागणी मी करतोय. आधीच्या सरकारने एक निर्णय केला होता की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही पांढऱ्या रेशन कार्डवरच्या लोकांना सुद्धा लागू केली होती, परंतु पांढरी रेशन कार्ड ही आधार कार्डाला लिंकेज करायच्याला सुरुवात झाली नव्हती. ती तातडीने सुरुवात करावी. त्याचबरोबर प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना 70 वर्षावरच्या सर्व व्यक्तींना देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी लागू केली आहे, पण त्याच्याकरता त्यांना त्यांचं कार्ड बनवावं लागतं आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या दोन्ही योजनांचं आता एकत्रीकरण केलंय आणि त्यामुळे 70 वर्षाच्या वरच्या लोकांकरता सुद्धा त्या ठिकाणी हे कार्ड बनवण्याची योजना राज्य सरकारने तातडीने त्या ठिकाणी सुरुवात करावी. महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये पंचायत राज्याचा उल्लेख केलाय. मी या निमित्ताने मागणी करीन की स्टेट फायनान्स कमिशन हे त्याचा रिपोर्ट येऊन आता बरेच वर्ष झाली. घटनेनुसार 5 वर्षातून एकदा राज्य वित्त आयोग हा नेमण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आता हे नवीन सरकार आहे, या सरकारने नवीन राज्य वित्त आयोग नेमावा आणि हे जे पंचायती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या संस्थांचं आर्थिक बळकटीकरण करणं हे केंद्र सरकारचं सुद्धा ध्येय आहे, आपल्या राज्य सरकारचं पण ध्येय आहे आणि त्यामुळे स्टेट फायनान्स कमिशनची त्या ठिकाणी निर्मिती करून त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील या दिशेने सरकारने पावलं उचलावीत. महामहिम राज्यपालांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केलाय. माननीय देवेंद्रजी 14 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2000 नंतरच्या लोकांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देण्याकरता 2011चा कायदा त्या ठिकाणी या सदनाने पास केला. पण या कायद्यामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांची अंमलबजावणी अजूनही होत नाहीये. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निमित्ताने एक कॉमन पोर्टल पात्रता ठरवण्याकरता, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या लोकांना 2.5 लाख रुपयामध्ये घर देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने हा घेतला. त्या निर्णयाची आता गतीने अंमलबजावणी, पीएपीचं एक धोरण आधीच्या सरकारने पीएपी पीटीसीचं धोरण बनवलं, त्या धोरणाची गतीने अंमलबजावणी करणं. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आदेश दिला की मुंबईच्या झोपडपट्टी निर्मूलन कायद्यामध्ये काय सुधारणा करता येतील याच्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती नेमावी आणि त्यांच्यासमोर एक पिटिशन चालावी. ती पिटिशन चालली आहे, ती चालू द्यावी. आम्ही काही यांच्यासारखे सर्वोच्च न्यायालयावर टीका बिका करत नाही. आम्हाला आमच्या मनामध्ये पूर्ण आदर आहे, या सरकारलाही पूर्ण आदर आहे. पण माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे की या पिटिशनच्या निमित्ताने राज्य सरकारने एक टास्क फोर्स निर्माण केलेला आहे की मुंबईच्या SRA मध्ये काय काय बदल करण्याची आवश्यकता आहे. या टास्क फोर्सला मुंबईच्या उच्च न्यायालयाला आपला रिपोर्ट सादर करायचा आहे. तो त्यांनी जरूर सादर करावा, पण तो सादर करण्याच्या पूर्वी आता राज्यातल्या या सर्व आमदारांची या संदर्भात या टास्क फोर्सने विचार विनिमय करावा अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय. आणि त्यामुळे शेवटची 2-4-5 मिनिटच आहेत अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे SRA करता आणि या सगळ्या प्रश्नांकरता ही या ठिकाणी गती देण्याची मागणी या निमित्ताने मी करतोय. महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये महसूल विभागाच्या संदर्भात सुद्धा
भाष्य केलेलं आहे. कलेक्टर प्लॉटवरच्या अनेक सोसायट्या आज या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांच्या सवलतीमध्ये ब वर्गाची जमीन अ वर्गात आणण्याची मुदत ही संपलेली आहे. ही मुदत पुन्हा एकदा 3 वर्षाकरता वाढवावी. त्याचबरोबर माननीय देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हा सुद्धा आणि गेल्या 2.5 वर्षातलं माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखालचं सरकारची वैशिष्ट्य ही होती की पायाभूत सोयीसुविधा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गती देणं आणि त्यामुळे मेट्रोची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होतीये. मुंबई शहरामध्ये मेट्रो मार्गांची निर्मिती होतीये. येत्या 6 महिन्यामध्ये मुंबई कुलाबा टू सिम्स ही अंडरग्राउंड मेट्रो प्रत्यक्षामध्ये येईल. कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला. माझी या निमित्ताने मागणी आहे की नगर विकास विभागाच्या अखत्यारीखाली मुंबई महानगरपालिका येते. मुंबई शहरामध्ये अनेक डीपी रोड्स आहेत जे एन्क्रोच आहेत आणि अशा डीपी रोड जे एन्क्रोच आहेत ते मोकळे करून डीपी रोडची निर्मिती करण्याकरता एक कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये गोरेगाव ते मागाटणे व्हाया लोखंडवाला हा डीपी रोड आहे. तो 2 वर्षापूर्वी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या सभागृहात उत्तर देऊन तो व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये टाकला. त्या कामाला हवी तेवढी गती अजून मिळालेली नाहीये. त्या कामाला ही गती देण्यात यावी अशी मागणी सुद्धा या नगर विकास विभागाच्या विषयाच्या संदर्भात बोलत असताना मी त्या निमित्ताने मागणी करतो. आणि मुंबई शहरातले नगर विकासाच्या संदर्भातले असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यामुळे आता ह्या नव्या सरकारच्या कालखंडामध्ये मुंबई शहराचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा आम्ही येणाऱ्या काळात करूच. पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भामध्ये नवनिर्वाचित सर्व आमदारांच्या बरोबर एक मीटिंग करून या सर्व प्रश्नांना गती देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. अनेक नदीजोड प्रकल्पांचा उल्लेख भाषणामध्ये आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प आहे. त्याचा सुद्धा आग्रहाने विचार केला पाहिजे आणि त्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी गती देण्याची मागणी या चर्चेच्या निमित्ताने आज मी करतोय आणि एवढे माझे विचार व्यक्त करतो आणि महामहिम राज्यपालांच्या या अभिभाषणाला मी समर्थन देऊन माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश राणे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन देण्यासाठी मी इथे उभा आहे. समर्थन देत असताना महामहिम राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अनेक विषयांचा उल्लेख केलेला आहे. हा विषयांचा उल्लेख करत असताना ह्या सगळ्या विषयांच्या खोलात जाणंही तितकंच गरजेचं आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच मी मराठी भाषेला केंद्र सरकारने जो अभिजात दर्जा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे दोघांचेही आभार व्यक्त करतो. हे सांगत असताना राज्यपालांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख या अभिभाषणामध्ये केला आहे जसं मी म्हटलं त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे. आजच सकाळी एका सदस्याने इथे राजकोट किल्ल्याचा उल्लेख केला. किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या गोष्टीचा उल्लेख आज ह्याच सभागृहामध्ये एका सदस्याने केला. मी त्या सदस्यांचं नाव घेऊ इच्छित नाही कारण का तो माझा मतदारसंघ आहे म्हणून काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा पुतळा कोसळला त्यानंतर जे काय त्याच्यावरती झालं त्याच्यावरती कारवाई करा अशी आमचीही मागणी होती आहे आणि लवकरात लवकर
दोषींवर कडक कारवाई व्हावी ही मागणी आमची देखील आहे, तेव्हाही होती. पण तेव्हा आम्ही एक आरोप केला होता. तेव्हा माझं एक म्हणणं होतं जे मी तेव्हा मांडलं होतं. तेव्हा मी या सभागृहाचा सदस्य नव्हतो. माझ्या अगोदर जे ह्या सभागृहाचे सदस्य होते आणि ह्याच मतदारसंघातले होते ते त्या स्पॉटवर 15 मिनिटात पोहोचले कसे हा मी प्रश्न उपस्थित केला होता. तो पुतळा पाडला की पडला हे आम्हालाही ऐकायचंय, आम्हालाही बघायचंय. एक आमदार कॅटेगरीचा माणूस, एक आमदार तिथे 15 मिनिटात कसा पोहोचतो हे विचारायचे नाही प्रश्न. तुम्ही सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता आणि म्हणून मी तेव्हाही मागणी केली होती की ते जे कोण आमदार होते माझ्या अगोदर या मतदारसंघातले त्यांचे सीडीआर चेक करण्यात यावे, त्यांच्या ड्रायव्हरचे सीडीआर चेक करण्यात यावे, त्यांच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचे आम्ही एसपीला पत्र देखील दिलं की त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कारण का छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आस्थेचा विषय, आमची ओळख आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये कधी तडजोड होणार नाही, करणार देखील नाही. पण असं जर कोणी जाणून बुजून केलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. हे मी मागणी तेव्हाही केली होती आणि या सभागृहाच्या माध्यमातून परत एकदा करतोय. कारण का या गोष्टीचा उल्लेख झाला सकाळी आणि हा विषय माझ्या मतदारसंघातला आहे म्हणून याचं स्पष्टीकरण देणं हे गरजेचं होतं. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये ज्याचा उल्लेख आता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये झाला, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, टुरिझम सेक्टर असेल, अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उल्लेखनीय काम करतोय राज्य म्हणून याचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात झाला. अध्यक्ष महोदय, मला फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यावरती जर भरीव काम झालं, होतंय, 100% होतंय. कारण का ज्या ज्या गोष्टींचं महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतंय ते अनेक परदेशामध्ये होत नाहीयेत, त्या गोष्टीचंही सरकारचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग हा असा सेक्टर आहे, हा जॉब क्रिएटर आहे, जॉब क्रिएशन होऊ शकतं या मोठ्या प्रमाणामध्ये या सेक्टरच्या माध्यमातून. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर 3,07,000 काहीतरी स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्रफळ आणि जपानचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं, देशाचं जर क्षेत्रफळ बघितलं तर 3,77,000 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ. म्हणजे महाराष्ट्र आणि जपान काही 70,000च्या फक्त क्षेत्रफळाच्या अंतरावर आहे. आणि म्हणून जपान हे मॅन्युफॅक्चरिंग, कारण का अभिभाषणामध्ये असा उल्लेख झालाय की महाराष्ट्राची आपण इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत न्यायची आहे. तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी जर आपल्याला करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंगला तेवढंच महत्त्व देणं तेवढंच गरजेचं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. आणि फक्त उल्लेख केला म्हणून सांगतो, जपानमध्ये फक्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ह्या मॅन्युफॅक्चरिंगवर तिकडची इकॉनॉमीचं बोलत नाहीये, फक्त मॅन्युफॅक्चरिंग हे $2 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे. फक्त एका विषयावरचं मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याची उलाढाल आज जर ते $2 ट्रिलियन पर्यंत करू शकतात तर महाराष्ट्र कुठेही मागे राहायला नको. म्हणून मी याचा उल्लेख केला. आज अनेक जसे पोर्टचा उल्लेख झालेला आहे. आज कोकणामध्ये आम्ही किनारपट्टीची आमची सगळी मतदारसंघ, अध्यक्ष महोदय आपणही कोकणातून आहात, या सगळ्या किनारपट्टीच्या मतदारसंघामध्ये पोर्ट आहेत, 100% आहेत. पण या पोर्टची उलाढाल किती होते आहे, ह्यांचे किती ॲग्रीमेंट साईन झालेत, कुठल्या देशांची साईन झालेत. आज जेव्हा आम्ही पोर्टच्या दिशेने जातो, पोर्ट बघतो, ते कस्टम ऑफिसर तिकडे बसलेले असतात. पण आपल्याला जसं मी सांगितलं फक्त उल्लेख नाही तर खोलात जाणं गरजेचं आहे. किती ॲग्रीमेंटवर तो पोर्ट चालू आहे. जेव्हा ॲग्रीमेंट झाली सरकार बरोबर तेव्हा सरकारला काय काय सांगितलं होतं की आम्ही काय काय देणार आहोत तो पोर्टच्या नावाखाली, आणि आता तिकडे काय आहे अस्तित्वामध्ये ह्याचं कधीतरी ऑडिट झालं पाहिजे. पोर्ट आता पण पालघरला एक पोर्ट आहे ज्याचा उल्लेख आहे अभिभाषणामध्ये. पालघरला आता या अभिभाषणामध्ये पण एक उल्लेख आहे पालघरला एक नवीन पोर्टचं. कोकणामध्ये पोर्ट आहेत पण ते अजून गतीने चांगले चालवण्यासाठी, चांगले करण्यासाठी सरकारला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. इथे आपल्याच भाषणातून उल्लेख झाला बांबू लागवडीचा. ऑल्टरनेट फ्यूल म्हणून बांबू लागवड
मोठ्या प्रमाणात व्हावी असं भाषणामध्ये राज्यपालांचा उल्लेख आहे. आपण लँडस्लाइडचा मुद्दा काढला. साहेब, मी ज्या मतदारसंघातून येतो, कुडाळ आणि त्या परिसरामध्ये माणगाव आणि त्या वरच्या सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावांशी अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा बांबू लागवड करायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. कारण का तिकडे फक्त लँडस्लाइडचा विषय नाहीये, इथे ग्रीन कव्हरचाही उल्लेख झाला. सर्वात मोठं ग्रीन कव्हर जर कुठे असेल तर ते आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त जर कुठे पाऊस पडत असेल दुसऱ्या क्रमांकाचा, सरासरी 4000 मिलीमीटर आमच्याकडे पाऊस पडतो. तर अनेक जनावरं वरती सह्याद्रीच्या पायथ्याशी येतात, शेतामध्ये घुसतात आणि म्हणून काही शेतकऱ्यांनी तेव्हा तिथे बांबू लागवड केली होती. सर्वात मोठा प्रश्न बांबू लागवडीचा तो फॉरेस्ट डिपार्टमेंटशी निगडित आहे की जेव्हा बांबू एका ठराविक हाईट पर्यंत जातो, उंचीपर्यंत जातो, त्याला कोंब निघतो आणि तो कोंब जंगलातले वानर खातात. हा विषय एवढा गंभीर आहे की तो जो कोंब खाल्ला जातो त्याच्यानंतर ती लागवड करून काहीच उपयोग नाही, ती फेल जाते लागवड. आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये बांबू लागवड केल्यानंतर सुद्धा थांबवली. तर हा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा जो विषय आहे, आज साहेब फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं काय करतंय ह्याच्यावरती एक वेगळा एक विषय होऊ शकतो. आज सर्वात जास्त लाकडं कुठे तोडली जातात, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कुठे आहे? आमच्याच मतदारसंघामध्ये. या जनावरांचा बंदोबस्त कोणाला करायचा आहे? डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरला. डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरकडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे? विचारा. हे सगळे जे जनावर खाली येतात, जंगलातून खाली येतात, शेतामध्ये घुसतायत, शेतकऱ्यांचं नुकसान करतायत, फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठे आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे. तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, सरकार म्हणून आपण दिलं पाहिजे. पण जोपर्यंत या जंगलातून आलेल्या या जनावरांचा आपण जोपर्यंत बंदोबस्त करत नाही, तोपर्यंत बांबू लागवड असेल, ऑल्टरनेट फ्यूल म्हणून आपण ज्याचा उल्लेख केला महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये, ऑल्टरनेट फ्यूल जर बांबू लागवडीतून येणार असेल तर त्याचं संरक्षण, बांबूचं सगळं संरक्षण हे कोण करतंय जनावरांपासून, ह्याचाही विचार व्हावा. आरोग्याबद्दलही राज्यपालांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे. माझ्या मतदारसंघामध्ये एक प्रॉब्लेम झालाय. आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यात आहे. नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 2019 मध्ये ज्यांचं सरकार आलं, ते 2019 मध्ये ज्या सरकार जे आलं त्यांनी एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज तिथे काढलं. ते ठीक आहे, केंद्र सरकारच्या परवानगीतून आलं, त्याच्यातला पाठपुरावा झाला, सगळं मान्य, आम्हाला पाहिजेच होतं, असं काही नाही की नको होतं. पण आता प्रॉब्लेम असा झालाय, जसं मी सांगितलं, फक्त उल्लेख करून नाही, त्याच्या खोलात गेलं पाहिजे. आता प्रॉब्लेम असा झालाय की सिव्हिल हॉस्पिटल जे होतं त्याची व्यवस्था उचलून आता मेडिकल कॉलेजकडे वळवली जाते. आता धड पेशंट इकडे जेव्हा जातो त्याला उपचार धड तिकडे मिळत नाहीयेत आणि ही व्यवस्था तिकडे हलवल्यामुळे 50% व्यवस्थेवर मेडिकल कॉलेज चालू आहे. आपण कसले डॉक्टर बाहेर काढणार आहोत? 5 वर्षानंतर जेव्हा ते डॉक्टर बाहेर येतील, काय शिक्षण घेऊन येणार आहेत? आज तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा. मी मागे कुठेतरी एका ह्याच्यावर बोललो होतो, साहेब 130 डॉक्टरची गरज आहे, आमचा जिल्हा फक्त 30 डॉक्टरांवर चाललाय. क्लेरिकल स्टाफ 108 ची गरज आहे, आमचा जिल्हा फक्त 8 वर चाललाय. 8. नर्सेस 400 ची गरज आहे, आम्ही 38 वर चाललोय. गरीब लोक जातात ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, कसा उपचार घेणार आहेत? आपण स्कीम बद्दल बोलू, हे देऊ ते देऊ, पण त्याच्यावरती कधीतरी आपल्याला उपाय काढावा लागेल. मी सरकारला मनापासून आग्रह करतो की या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा. जे मेडिकल कॉलेज आहेत, जे नवीन आहेत, त्यांना त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्यांच्या फॅसिलिटीसाठी वेगळी, त्यांच्या मॅनपॉवरसाठी वेगळी व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून ते सिव्हिल हॉस्पिटलकडून काही डिस्टर्ब होणार नाही आणि इकडची व्यवस्था तिकडे जाणार नाही. याचाही उल्लेख मला या निमित्ताने करायचा आहे. मिल्क डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये उल्लेख आहे मराठवाडा रिजनचा आणि विदर्भ रिजनचा. मोठ्या प्रमाणामध्ये
कोकणामध्येही दूध उत्पादन होऊ शकतं. तर मला सरकारला विनंती करायची आहे की आपण दूध उत्पादन हे जे 2 रिजन जे निवडले तर तिसरं कोकण निवडावं आणि कोकणालाही त्याच्यामध्ये ऍड करावं, ही विनंती मी सरकारला या निमित्ताने करत आहे. टुरिझमचे अनेक 50 स्पॉट काढले गेलेत. हे 50 स्पॉट कुठल्या धर्तीवर काढले गेलेत मला माहित नाही, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही, पण 50 स्पॉट काढले गेलेत. आता आपल्याकडे सागरी किनारपट्टी आहे, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट आपल्याकडे वळतात, पण जोपर्यंत टुरिझम मध्ये साहेब आपल्यालाही माहिती आहे, आपलाही मतदारसंघ बाजूच्या जिल्ह्यातच आहे, आपल्यालाही माहिती आहे जोपर्यंत टुरिझम मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही, आपण परदेशात जातो कशासाठी जातो, तिथे काहीतरी वेगळं आहे, तिथे काहीतरी स्वच्छ आहे, तिथे काहीतरी बघण्यासारखं आहे, असं मार्केटिंग केली जाते. आपण कुठेतरी मार्केटिंग करायला कमी पडतोय, तर त्याची मार्केटिंग व्हावी. आमच्याकडे दाखवण्यासारखं खूप आहे, पण मार्केटिंग कमी असल्यामुळे टुरिझम हा क्षेत्र जो आहे तो मागे पडला असं मला वाटतं. जेवढं आपण आरोग्यावर महत्त्व देतो, जेवढं आपण शिक्षणाला महत्त्व देतो, तेवढंच आपण टुरिझमलाही महत्त्व दिलं पाहिजे. जसं गोवा राज्य करतं, आज गोवा राज्याची अर्धीपेक्षा जास्त इकॉनॉमी ही टुरिझमवर आधारित आहे आणि म्हणून आज कुठल्या कुठे गोवा गेला, आपल्या बाजूचं राज्य आहे आणि ते कुठल्या कुठे निघून गेलंय. या गोष्टीचा विचार व्हावा. टुरिझम फार महत्त्वाचं क्षेत्र आहे. नुसतं 1-2 स्पॉट आपण निवडले, त्याला कुठेतरी आपण डेव्हलप केलं. साहेब मी आपल्याला एक उल्लेख करतो, माझ्या मतदारसंघामध्ये देवबाग किनारपट्टी आहे, एक सुंदर गाव आहे, आता जागतिक दर्जाचं गाव झालेलं आहे. संगमाचं गाव आहे, समोर समुद्र आहे आणि एका बाजूला बॅकवॉटर आहे आणि मधोमध ते गाव आहे. या गावामध्ये जाताना जो रस्ता आहे अतिशय सुंदर गाव आहे, पण टुरिझम एवढे लाखो तिकडे ऑक्युपन्सी, त्या एका गावाची ऑक्युपन्सी 80% आहे. या 80%च्या ऑक्युपन्सीच्या गावामध्ये म्हणजे टुरिस्टांची ऑक्युपन्सी मी सांगतोय, हे सगळं जे काय तिकडे ते जे येतात, आज आम्हाला तिकडे बंधारा जर बांधायचा असेल तर आम्हाला CRZ कडे जावं लागतं. CRZची एक फार मोठी अडचण किनारपट्टीच्या गावांसाठी झालेली आहे. CRZचं काहीतरी आपल्या सरकार माध्यमातून व्हायला पाहिजे की तिकडे जर एक दगड जरी मला हलवायचा असला, तिकडे एक दगड जरी टाकायचा असला तरी आम्हाला CRZची परवानगी घ्यावी लागते. एका गावाला वाचवायचं कसं? जर मोठी लाट आली, देव न करो परत कधी सुनामी आली तर परत ते गाव अडचणीत येणार, परत ते गाव धोक्यात येणार, आम्हाला ते गाव हलून दुसरीकडे न्यावं लागतं किंवा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. रोज ती जमीन खचत चालली आहे, पण आम्हाला तिकडे बंधारा बांधण्यासाठी कुठेतरी CRZ कडे जावं लागतं. ते शिथिल करावे, ते CRZचे जे काय नॉर्म्स आहेत ते रिलॅक्स करावे अशी मागणी मी सरकारकडे करतो. आणि शेवटचे 2च मुद्दे मांडून माझं मनोगत मी संपवतो. ज्याचा उल्लेख मी सकाळी औचित्याच्या मुद्द्यावरून मच्छीमारांचा केला होता. साहेब मच्छीमारांचा जो मुद्दा आहे तो अतिशय बिकट होत चाललेला आहे. मच्छीमार वर्ग असा आहे जो कधी कोणाकडे जास्त काय मागत नाही, जो कधी कुठल्या मीडियाच्या जोतात येत नाही. त्यांना जे हवं असतं ते आपलं ते भांडत असतात, आपलं ते मांडत असतात. पण ज्याचा उल्लेख मी सकाळी केला की ह्या बाहेरच्या ज्या बोटी आहेत, मी परत ते सगळं बोलणार नाही, पण ह्या ज्या कर्नाटकाच्या बोटी आहेत, ज्या आंध्राच्या बोटी आहेत, जे डीप फिशिंग करणाऱ्या बोटी आहेत, LED फिशिंगच्या ज्या बोटी आहेत, त्याचा जर आपल्याला कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर एक पॉलिसी बनावी लागेल. आपण नुसतं समुद्रामध्ये 2-4 बोटी पाठवून तिकडे युनिफॉर्मचे पोलीसवाले पाठवून काही होणार नाहीये. असे प्रयोग झाले, मच्छीमार स्वतः गेले, पेट्रोलच्या हातात बाटल्या घेतल्या, समोरच्यावर फेकण्याचा प्रयोग झाला, पण त्याच्यातून काही थांबलेलं नाही. उलटे आमचे मच्छीमार मार खाऊन आले, त्यांच्यावरती केसेस सुद्धा झाल्या नाहीत, जे समोरचे ज्यांनी आमच्यावर हल्ले केले त्यांनी. साहेब ह्याच्या बाहेरून बोटी येत आहेत, त्यांना पेट्रोल कोण देत आहे? सगळ्या प्रायव्हेट कंपन्या देत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर त्यांना पेट्रोलच दिलं नाही तर ते समुद्रात येणार कसे? पेट्रोल डिझेल म्हणजे त्यांचा जो ऑइलचा जो भाग आहे तो. यांना जर आपण ही रोख लावली नाही तर हे राजरोजपणे जसे येत आहेत, रोज रोज घुसखोरी करतात. अहो ते एक साधी छोटी मासळी सोडत नाहीये समुद्रामध्ये. झालं 2 मिनिटात माझा विषय संपवतो. कारण का त्यांची जाळी जर बघितली ती एवढी असतात की आपल्या पारंपरिक मच्छीमारांना काही मिळत नाही त्याच्यातून. आपण त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना काढल्या पाहिजे. आणि माझा साहेब शेवटचा मुद्दा गो हत्येचा. साहेब महाराष्ट्रामध्ये गो हत्या ही थांबली पाहिजे. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघामध्ये, रत्नागिरीमध्ये, माझ्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये
हे उघड चाललेलं आहे, हे उघड धंदे करतायत, यांचं नेक्सस आहे. आंदोलनं केली तरी हे थांबत नाहीयेत. अनेक आंदोलनं झाली, आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस झाल्या, पण ही गो हत्या थांबत नाहीयेत. ह्यांचा व्यापार थांबत नाहीये. ह्यांच्यावर जर कडक कारवाई केली नाही तर उद्या कायदा कोणाला तरी हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती इथे आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, गो हत्येबद्दल आपण आपल्या सरकारने, कारण का बहुमतामध्ये आपलं सरकार आहे, हिंदुत्वाचं आपलं सरकार आहे, तर आपण आज आपल्या गोमातेला जर आपण संरक्षण करू शकलं नाही तर आपण कुठल्या सरकारकडे जाऊन कसली मागणी करणार आहे आणि कसल्या गोहत्या आपण थांबवणार आहे. म्हणून ह्याच सरकारकडे माझी मागणी आहे की साहेब, या गोहत्या थांबल्या पाहिजे, ही तस्करी थांबली पाहिजे आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. एवढं बोलून मी राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासकीय विधेयक काय विचारखंड बिलच घेतो तुमचं शेवटी आहे. शासकीय विधेयक विचारखंडाच्या विचारावर संमत करणे. तुमचं शेवटी आहे. सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22. बिलांनंतर घेऊ परत. आहे ना सगळी सात. चला, प्रस्ताव असा आहे, तुम्ही मांडलं नाही, मांडा ना बिल. अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समितीचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलले विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 8 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 8 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी परत मांडू का? अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांच्या विषय समितीचे सभापती आणि विवक्षित पंचायत समितीचे सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलले विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे, संमत करण्यात यावे अशी मी आपल्या अनुमतीने सभागृहाला विनंती करतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 22 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. विधेयक क्रमांक 23. काय 26 आहे माझ्याकडे 26 आहे.
कोण घेत आहे 23 कोण घेत आहे? पण 24 घ्या. 24 विधेयक क्रमांक 24. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावं असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. पाठ काय केलं नाही का? बोला. मार्क केलं नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 24 हे जे सरकारच्या वतीनं सभागृहामध्ये मंजुरी करता आलेलं आहे त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता उभा आहे. अध्यक्ष महोदय, हे विधेयक म्हणजे जो आता सिद्धिविनायक ट्रस्ट म्हणजे प्रभादेवीला जो न्यास आहे तो न्यास आहे तसाच त्या ठिकाणी राहणार आहे. फक्त त्याच्यामध्ये जी सदस्य संख्या आहे ती बदली म्हणजे वाढवण्याचा प्रस्ताव हा या विधेयकाच्या माध्यमातून सभागृहामध्ये मंजुरीला आलेला आहे. मूळ प्रस्तावामध्ये आपण जर बघितलं तर 9 सदस्य आहेत आणि त्या 9 सदस्यांमध्ये त्या न्यासाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बाकीचे 7 सदस्य अशा पद्धतीचं त्याची रचना आहे. आणि त्या रचनेमध्ये 3 वर्षाचा कालावधी हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर 3 वर्षापर्यंत ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहू शकत होते. तर त्याऐवजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आता 5 वर्षाकरता राहतील आणि 9 सदस्यांच्या ऐवजी 15 सदस्य त्या ठिकाणी घेतले जातील. असा हा बेसिक 2च क्लॉजचा या ठिकाणी बदल आहे. याच्यापेक्षा फार काही बदल नाही, मला पूर्णपणे कल्पना आहे. पण तरी देखील अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माझ्या काही सूचना आहेत की हे सदस्य घेत असताना आताच असं नाही परंतु पूर्वीपासूनच ही एक प्रथा पडत आलेली आहे की जो कोणी सत्ताधारी पक्ष असतो तो सत्ताधारी पक्ष आपल्याच विचारांच्या सदस्यांची नेमणूक म्हणा, वर्णी म्हणा, अशा या मंडळावर किंवा अशा ह्या न्यासावर किंवा अशा ह्या कमिटीवर लावत असतो. मला असं वाटतं की शेवटी लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष तुलनेनं कमी जास्त असू शकतो, परंतु अशा प्रकारची ज्या ठिकाणी आर्थिक उलाढाल आहे, आर्थिक बाब आहे, अशा ठिकाणी नाही म्हटलं तरी विरोधी पक्षांचं काही सदस्य त्या ठिकाणी घेणं हे ते संस्था चालण्याच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल असं माझं स्वतःचं मत आहे. मी असं म्हटलं नाही की या सरकारनं फक्त 15 केलेत. मी असं म्हटलं की आजपर्यंत जी सरकार झाली असा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून इथं खूप मोठी आर्थिक उलाढाल, आर्थिक बाब मोठ्या प्रमाणामध्ये सिद्धिविनायकाकरता त्या ठिकाणी देणग्या येत असतात आणि म्हणून त्या देणग्या येत असताना त्याचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा हा तर हेतू असतोच. याच्यावर एक सीओ सुद्धा नेमलेला असतोच, नाही अशातला भाग नाहीये. परंतु हा सीओ जरी असला तरी शेवटी लोकप्रतिनिधी याच्यावर नेमणं किंवा थोडंसं नाही म्हटलं तरी राजकारणामध्ये कार्यरत असणारे लोक, समाजसेवेमध्ये समाजकारणामध्ये असणारे लोक त्याच्यामध्ये जाणं हे गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की सामाजिक काम करणाऱ्या लोकांना समाजातली दुःख, समाजातल्या व्यथा, समाजातल्या अडीअडचणी ह्या इतरांपेक्षा किंवा जे कोणी प्रशासकीय चाकोरीतून काम करतात त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या माहिती असतात. त्याचं कारण असं आहे की त्यांचा लोकांशी डे टू डे संबंध येत असतो. लोकांच्या सुखदुःखाशी त्यांना समरस व्हावं लागतं. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याकरता म्हणून त्यांना आपल्या अधिकाराचा, आपल्या शब्दाचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या वकुबाचा वापर करावा लागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा अशा पद्धतीचे लोक निवडत असताना विरोधी पक्षाच्या लोकांचा देखील तिथं सहभाग असावा. मला माहित नाही की 15 सदस्य आपण निवडणार आहोत त्याच्यामध्ये ते 15 सदस्य कोणत्या कॅटेगरीतले असतील
याचा या संपूर्ण विधेयकामध्ये उल्लेख नाही की ते कोणत्या कॅटेगरीतले असतील, कोणत्या संस्थेमध्ये काम करणारे असतील किंवा त्यांना नेमत असताना कोणते निकष लावले जातील, याचा कुठेही या विधेयकामध्ये उल्लेख नाही. आणि म्हणून जर मंत्री महोदयांनी कुणी मांडलं मला माहित नाही, आपण मांडलं, आणि म्हणून मंत्री महोदयांनी की हे जे 15 सदस्य आम्ही निवडणार आहोत त्या सदस्यांच्या निवडीचे निकष काय असणार आहेत हे सुद्धा जर अधिक स्पष्ट केलं तर खूप चांगलं होईल आणि ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण आता विचार करतो तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आपण साधारणपणे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून दिवसागणिक आपले अधिकार, आपले हक्क, आपला शेवटी अधिकारच आपण सगळ्या ठिकाणी कमी करतो. सर्वसाधारणपणे अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींचं स्थान हे निश्चित झालं पाहिजे. सत्ता कोणाची असू द्या, तिथला स्थानिक आमदार कोण असेल, तिथला स्थानिक खासदार कोण असेल, त्याला तिथे घेतलं जावं. तिथला नगरसेवक कुठल्या असेल, काय एकाच पक्षाचा असेल अशातला भाग नाही, तर त्या ठिकाणी त्याचा सुद्धा विचार करणं भाग आहे. कारण शेवटी तिथल्या लोकप्रतिनिधींना अजिबात कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. आपण तिथे दर्शनाला जातो, तुम्ही तिथे जाताच, आम्ही देखील जातो. आम्ही जात असताना ओळखी पालखीमुळे लोक आम्हाला एंटरटेन करतात, लोक आम्हाला त्या ठिकाणी पुढे येऊन आमचा आदर सत्कार करतात, आम्हाला सन्मानाने त्या ठिकाणी घेऊन जातात. परंतु कायदेशीररित्या जर आमच्या विरोधात कोणी ओरड केली, तक्रार केली की आम्ही इतका वेळ त्या ठिकाणी उभे आहोत, हे कोण लागून गेले, तर आपण काहीही बोलू शकत नाही. आणि असं अनेक वेळेला अनेक लोकप्रतिनिधींच्या बाबतीत घडत नाही, अशातला भाग नाही. आणि म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचा थोडासा सन्मान राहील अशा दृष्टीने सुद्धा विचार करण्याची गरज आहे. हे केवळ फक्त सिद्धिविनायक ट्रस्टच्या बाबतीत मी बोलतो अशातला भाग नाही, तर आपल्याकडे जिथे जिथे अशा प्रकारची संस्थान आहेत, मग शिर्डीमध्ये साईबाबांचं संस्थान असेल, कोल्हापूरला अंबाबाईचं संस्थान असेल, किंवा जिथे जिथे कुठे अशा प्रकारची संस्थान आहेत त्या ठिकाणी हा विचार केला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण शिर्डीला वगैरे गेल्यानंतर आपलं आधार कार्ड आपण दाखवलं, आपलं पॅन कार्ड आपण दाखवलं की आपल्याला दर्शनाची प्राधान्यानं सोय होते. परंतु आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये तशा प्रकारची सोय आहे असं मला वाटत नाही, किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे अशी सोय नाही. आणि म्हणून ती सोय जरी आपण केली तर खूप बरं होईल. तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणातल्या देणग्या येतात. आपण जर बघितलं तर एखादी शाळा बांधायची म्हटलं तर शाळा बांधण्याकरता जर कोण मदतीला आला तर कोण मदत करत नाही. परंतु आज लोकांचा नाही म्हटला तरी विद्यमान व्यवस्थेवरचा विश्वास दिवसागणिक उडायला लागला. अध्यक्ष महोदय, लोक देवाकडे का धावतात की देवाना ज्या वेळेला सगळे मार्ग, आपल्या लोकांना जेव्हा सगळे मार्ग हे आपले बंद झालं असं वाटतं, आपल्याला सगळे न्यायाचे दरवाजे बंद झालं असं वाटतं, आता सगळे उपचार संपले असं जेव्हा वाटतं, त्यावेळेला माणूस जितका भक्तिभावानं जातो तेवढा शेवटचा उपाय म्हणून, शेवटची अपेक्षा म्हणून, शेवटचा त्या ठिकाणी आधार म्हणून हे सुद्धा दिवसागणिक लोक या अध्यात्माकडे वळण्याचं प्रमाण झालं. हे चांगली गोष्ट आहे, परंतु देवस्थाच्या बाजूला वळतायत आणि म्हणून लोक मोठ्या प्रमाणामध्ये वर्गण्या देणग्या देत आहेत. त्याचा विनियोग, हा विनियोग मला माहित आहे, सिद्धिविनायक ट्रस्ट हे लिमिटेड पैसे देतं, सिद्धिविनायक ट्रस्ट हे ठराविक कामाकरताच पैसे देतं, परंतु काही वेळेला त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग झालेला आहे. आणि म्हणून हा दुरुपयोग टाळण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धिविनायक ट्रस्ट मार्फत पैसे देण्याचं काम हे झालेलं आहे. आणि म्हणून तो विषय आपल्याला टाळायचा असेल तर माझ्या ह्या 2-3च फक्त सूचना आहेत की हे 15 सदस्य आपण घेणार, ते सदस्य घेत असताना त्याचे निकष काय असणार, हे सदस्य घेत असताना तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी काही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा काही अधिकार असणार की नाही, त्यांचा काही हक्क असणार की नाही, किंवा त्यांना योग्य ते स्थान असणार की नाही, हा एक विचार करावा. आणि तिसरी गोष्ट माझी जी मागणी आहे की आपण त्याच्यामध्ये किती घ्यावे हा अधिकार शेवटी सरकारचा राहील, परंतु काहीतरी विरोधी विचारांचे, विरोधी पक्षाचे सदस्य या 15 सदस्यांमध्ये घ्यावेत, अशा ह्या 2-3 माझ्या सूचना आहेत. आणि त्याचा सरकारने विचार करावा. त्याच्या संदर्भात सरकारने खुलासेवार या ठिकाणी जर काही माहिती दिली किंवा अधिकची काही माहिती दिली तर आम्हाला सुद्धा त्या संदर्भामधली माहिती कळू शकेल. मला माहित आहे की या संस्थांनी खूप मोठे डायलिसिस सेंटर वगैरे उभे केलेले आहेत, याचीही मला पूर्ण कल्पना आहे. या संस्थानं खूप मोठं विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप केलेलं हेही मला माहिती आहे. मला माहिती आहे आमचे माजी पालकमंत्री इथं बसलेले आहेत. आम्ही त्या ठिकाणी ज्या वेळेला अलोरेला आपल्या घरं कोसळली त्यावेळेला तिथं बांधकाम करण्याकरता सुद्धा सिद्धिविनायक ट्रस्टने मंजुरी आपल्याला पैसे दिलेले आहेत, नाही असं नाही, दिलेले आहेत.
पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अधिकाधिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असावा, कारण लोकप्रतिनिधींकडून या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे मांडल्या जातात आणि म्हणून ह्या 2-3 सूचना सरकारनं मान्य कराव्या अशा प्रकारची विनंती करतो। अधिकची माहिती आपण खुलाशावर दिलीत तर त्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न जर उपस्थित करायचा असेल तर त्यालाही मान्यता आपण नक्की द्याल ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। बिलावर बोलायचं आहे का? बिलावर बोलायचं आहे का? अर्जंट आहे अध्यक्ष महोदय। कॅप्टन साहेब, बिल चालू आहे मध्ये, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कसं देता? बसा। कोण देत आहे उत्तर? कोण? बोला मंत्री महोदय, बोला तुम्ही। अध्यक्ष महोदय, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक नंबर 24 आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बिलामध्ये सविस्तर माहिती दिलीच आहे। त्याच्यामध्ये आपल्या भक्तगणांसाठी अधिक चांगल्या सुविधा तसेच कल्याणासाठी विविध योजना अंमलबजावणीसाठी अधिकचे लोक लागले पाहिजे त्याच्यामध्ये, आणि कालावधी सुद्धा 3 वर्ष नियोजन करणं आणि त्याच्या अंमलबजावणी करायला वेळ मिळत नाही आणि म्हणून तो 5 वर्ष करणं एवढेच त्याच्यामधला मुद्दा आहे। पण आपले सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी काही चांगल्या सकारात्मक सूचना मांडल्या आहेत की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सदस्य असले पाहिजे, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सन्मान असला पाहिजे आणि सगळ्या स्तरावरचे किंवा सगळ्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे। अत्यंत चांगल्या सूचना आहे, त्याचं देखील त्याच्यामध्ये विचार आपण करूया। आणि मी माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की या बिलला मान्यता आपण द्यावी। मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण सर्वच आपल्या मतदारसंघात किंवा समाजात वावरत असतो, सामान्य विचार हाच असतो की सरकार हे शेवटी वेलफेअरसाठी असतं आणि वेलफेअर मेजर्ससाठी पावलं उचलत असतं। त्यातलं एक वेलफेअर मेजर म्हणजे अशा ज्या संस्था आहेत किंवा देवस्थानं आहेत याचं नियंत्रण योग्यरित्या होण्यासाठी आपण ते सरकारी नियंत्रणाखाली आणतो आणि मग त्या पद्धतीने तिकडे कमिटीज बसवून सरकारी नियंत्रण आणून आपण त्या देवस्थानांचं काम चालवत असतो। अलीकडे मतदारसंघात फिरत असताना किंवा महाराष्ट्रात फिरत असताना अशी एक धारणा किंवा विचारणा सातत्याने होते की भारत हा देश संविधानात दिल्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष देश हे आपल्या प्रिॲम्बलमध्ये दिलेलं आहे। असं असतानाही आज राज्यात जी धार्मिक संस्थानं आहेत किंवा देवस्थानं आहेत ही एका समाजाचीच सरकारी नियंत्रणाखाली आणलेली आहेत। एका धर्माची म्हणा, मी समाज म्हणतो सध्या, एका धर्माची एका समाजाची। तर संविधानाशी निगडीत आणि संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार जर का एका धर्माची देवस्थानं आपण सरकारी नियंत्रणाखाली आणत आहोत तर तेच तत्व लागू करून आपण इतर या सगळ्या, शेवटी वेलफेअर मेजर हा त्याचा मोटिव्ह आहे, तर या संदर्भात पण सरकारने कुठेतरी विचार करायची गरज आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा आपण विषय बोलले। अध्यक्ष महोदय, तसं तर संविधानामध्ये जी ही मत्ता या देशाची आहे, कोणाची असो, ती आपल्या गव्हर्नमेंटची आहे, हा तर आपला विषय आहेच आहे। पण आपलं जे म्हणणं आहे की साऱ्यांना कायदा समान असला पाहिजे, हा सुद्धा महत्त्वाचा विषय। या संदर्भातलं सुद्धा विचार होईल की पुढच्या काळामध्ये सारे जे समाज असतील, धर्म असतील, जो कायदा एकाला लागू होतो तो सगळ्यांना येतो आणि या राज्याच्या कंट्रोलमधनं काही गोष्टी झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याच्यामधले अधिकार प्राप्त झाले पाहिजे। अत्यंत चांगली आपण सूचना मांडली। धन्यवाद अध्यक्ष महोदय। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे।
आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य या विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 5 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे.